नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की व्हॅलन्सी म्हणजे काय. खूप लोकांना असं वाटतं की व्हॅलन्सी कशी काढायची, व्हॅलन्सीची डेफिनेशन काय आणि व्हॅलन्सीचं कॅल्क्युलेशन कसं असतं हे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये आज सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. व्हॅलन्सीचा जो प्रॉब्लेम आहे तुमचा, व्हॅलन्सी कशी काढायची असते, एलिमेंटची व्हॅलन्सी किती असते, हे तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मी 2च मिनिटात सांगणार आहे. फक्त हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहू की व्हॅलन्सी म्हणजे काय, व्हॅलन्सीची डेफिनेशन काय असते हे तुम्हाला मी सांगतो. व्हॅलन्सीची डेफिनेशन पहिल्यांदा बघू. कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट रिप्रेझेंटिंग द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड ॲटम नीड टू गेन, लूज ऑर शेअर अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणतं जरी इलेमेंट जर घेतला तर मॉलिक्यूल फॉर्म होण्यासाठी त्याला काय गरज असते की त्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन गरजेचं असतं, बरोबर आहे. तर ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी काय केलं जातं, प्रत्येक एलिमेंट काय केलं जातं की एकतर गेन किंवा लूज केलं की दिले जातात इलेक्ट्रॉन्स किंवा घेतले जातात इलेक्ट्रॉन्स. दिले किंवा घेतले जातात त्या इलेक्ट्रॉन्सलाच आपण व्हॅलन्सी म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर कार्बनची व्हॅलन्सी किती आहे. खूप वेळा विचारलं जातं की बाबा कार्बनची व्हॅलन्सी किती आहे. तर किती आहे कार्बनची व्हॅलन्सी, तर कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. तर ती कशी 4 आहे हे कॅल्क्युलेशन करणं किंवा त्याचं कॉन्फिगरेशन कसं आहे त्यावर कॅल्क्युलेट कशी केली जाते हे तुम्हाला मी साध्या सोप्या भाषेत सांगेन. कार्बनचीच नव्हे तर 1 पासून 10 पर्यंत जे आपले एलिमेंट्स आहेत ते प्रत्येकाची मी व्हॅलन्सी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन पण कसं आहे ते पण सांगणार आहे. तर पहा की जे कार्बन आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 6. मग त्याचं कॉन्फिगरेशन कसं असणार आहे की 2 आणि 4. म्हणजे जर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार बघायला गेलं तर पहिल्या सेल्समध्ये 2 एलिमेंट्स असतात, बरोबर. त्यानंतर दुसऱ्या सेल्समध्ये आपल्याकडे 8 इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर. ही असं असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. K, L, M आणि N 2, 8, 16 आणि 32 ह्याच्यावरून आपण व्हॅलन्सी काढतो की जे लास्टच्या सेलमध्ये जे एलिमेंट्स राहतात किंवा इलेक्ट्रॉन्स राहतात त्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो, बरोबर. तर पहिल्यांदा बघू की हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे. तर तो देत पण नाही काय घेत पण नाही, म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 आहे, बरोबर. म्हणजे पहिल्या सेल्समध्ये 1 आहे म्हणून त्याची पहिली लास्ट सेल 1 झाली. तसं हेलियम बघितलं तर हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे की 2. म्हणजे ही 2 म्हणजे ह्याची जी सेल आहे ती कंप्लीट होते, म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती झाली 2 आहे म्हणजे 0 व्हॅलन्सी. त्याच पद्धतीने बघितले तरी लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असतं की 2s1 म्हणजे त्याच्या 3 ॲटॉमिक नंबर असल्यामुळे पहिल्या सेलमध्ये 2 आणि लास्टच्या सेलमध्ये 1, तर ती 1 असतो म्हणून त्याची की व्हॅलन्सी 1 आहे. त्या पद्धतीने आपण कार्बनची व्हॅलन्सी काढली आहे. कार्बनची व्हॅलन्सीमध्ये पहिल्या सेलमध्ये 2 आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6 असल्यामुळे पहिल्या सेलमध्ये 2, तर लास्टच्या सेलमध्ये पहिल्या सेलमध्ये कार्बनच्या 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. तर लास्टच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन राहतात 1, 2, 3 आणि 4. म्हणजे लास्टच्या सेलमध्ये ते 4 इलेक्ट्रॉन्स राहतात म्हणून कार्बनची व्हॅलन्सी ही 4 आहे. त्या पद्धतीनेच नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे, ऑक्सिजनची 2 आहे, फ्लोरीनची 1 आहे, निऑनची 0 आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्हॅलन्सीचं कॅल्क्युलेशन करू शकता किंवा कोणती जरी व्हॅलन्सी सांगितली तर तुम्ही ती सांगू शकता. कोणी जरी तुम्हाला म्हटलं की व्हॅलन्सी म्हणजे काय, व्हॅलन्सी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन देणे आणि घेणे. प्रत्येक एक तर तो देतो किंवा घेतो, म्हणजे तो किती देतो किंवा किती घेतो ह्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. व्हॅलन्सीच्या रिलेटेड काही जरी कमेंट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये पूर्ण पिरियॉडिक टेबलची व्हॅलन्सी काढून देतो, काही प्रॉब्लेम नाही. 1 ते 10 पर्यंत तुम्हाला व्हॅलन्सी आता समजलेलीच आहे. तुम्ही कोणत्याही